असेपर्यंत मिटणार नाही। संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही। ऋण बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मात तरी फिटणार नाही। ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात तरी फिटणार नाही। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पूज्य गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा मनपूर्वक जय भीम। मित्रांनो, भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशाच्या व समाजाच्या हितासाठी खूप कार्य केलेले आहे। सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे। त्यांच्या सेवेचा वारसा आजही भारतवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरला आहे। अशा या महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक, दिशादर्शक ठरलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस अहोरात्र कष्ट करून देशाचे संविधान लिहिले होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या संविधान समितीचे अध्यक्ष होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते। अहोरात्र कष्ट करून लिहिले गेलेले हे संविधान आजकाल बदलण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। म्हणून मला असे म्हणावेसे वाटते की आभाळाची उंची मोजायला माप आहे का? आभाळाची उंची मोजायला माप आहे का? समुद्राची पातळी मोजायला टेप आहे का? समुद्राची पातळी मोजायला टेप आहे का? हो, संविधान बदलायचं म्हणता? पुन्हा संविधान लिहायला माझ्या बाबांसारखा बाप आहे का? माझ्या बाबांसारखा बाप आहे का? दलितांचे ते तलवार होऊन गेले। दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। होते ते एक गरीबच पण देशाचे कोहिनूर होऊन गेले। वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते भारताचे संविधान लिहून गेले। एवढे बोलून मी